श्रुती स्मृती आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादम् शङ्करं लोकशङ्करः सदाशिवसमारम्भा शङ्कराचार्यमध्यमा अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरम्परा वन्दे गुरुपरम्परा सद्गुरुनाथ महाराज की जय. चौथ्या अध्यायातल्या 22वा श्लोक. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धा व सिद्धौ च कृत्वापि न निबध्य. हा श्लोक आपला थोडा झाला होता आणि बाकी राहिला होता. आपल्याला माहिती आहे की गृहस्थाला संगत्याग आणि संन्यासाला वस्तुत्याग आणि संगत्याग या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. हे मी सांगतोय त्याला आधार ईशावास्योपनिषदातलं शांकर भाष्य आहे. तेन त्यक्तेन भुंजिता. काय मंत्र आहे पहिला? तेन त्यक्तेन भुंजिता मा गृध कस्य स्विद्ध. तेन त्यक्तेन भुंजिता. या ठिकाणी त्यक्तेन आणि भुंजिता या शब्दाचा गृहस्थाकरिता आचार्यांनी वेगळा अर्थ सांगितलाय आणि संन्यासाकरता वेगळा अर्थ सांगितला. दोन जे धर्म आश्रम आहेत, गृहस्थाश्रम आणि संन्यासाश्रम, याकरता आज्ञेचा भिन्न भिन्न अर्थ होतो असं आचार्यांनी स्पष्ट सांगितलंय. म्हणून त्यक्त्वा कर्म फलासंगम नित्य तृप्त. त्यक्त्वा शब्दाचा अर्थ गृहस्थासाठी संग त्याग आणि संन्यासासाठी संग आणि वस्तू त्याग. वस्तू असताना संग करणं जास्त कठीण आहे. संन्यासाश्रमापेक्षाही कलियुगात गृहस्थाश्रम जास्त कठीण आहे. एखादी वस्तू टाकून दिली तर त्या वस्तूची आठवण न करणं बऱ्याच प्रमाणात शक्य आहे. बऱ्याच प्रमाणात लवकर शक्य होतं, पण ती वस्तू ठेवायची पण तिची आठवण नाही करायची, जास्त कठीण आहे. संन्यासाश्रमाशिवाय पेक्षा गृहस्थाश्रम जास्त कठीण. आता जर आपण माझं म्हणणं बरोबर आहे की नाही असा पडताळा लोकशाही पद्धतीने जर घेतला, आपल्या समोर पंजा आहे, हात वर केलेला खूण आहे, त्याला जर सगळ्यांनी टच केलं तर एक सोडून सगळे जण या मताशी सहमत होतील आणि एक जो आहे त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारलेलाच नाही म्हणून तो सहमत नाही होणार. थम्पिंग मेजॉरिटीने निर्णय पारित होणार. त्यामुळे मी मतदान घेतच नाही, काही गरजच नाही.
गृहस्थाश्रम कठीण आहे हे मान्य करणाऱ्यांची संख्या सगळी आहे, आपल्या ऑनलाईन वरच्या सगळ्यांची आहे. पण हा गृहस्थाश्रम मला मोक्षासाठी मदत करणारा आहे हे लवकर नाही पटत. एक तर हा अडकवतो असं वाटतं, नाही तर यांनी अडकवलं आहे हे समजतच नाही. पण हा सोडायला मदत करतो हे नाही पटत. म्हणून त्यक्त्वा शब्द आम्हाला आमच्या जीवनामध्ये अंगीकारता येत. एक नातं घेऊया, अत्यंत जवळचं नातं आहे. कोणतंही घ्या, मी नाव सांगणार नाही. पती पत्नींचं नातं घ्या, आई मुलाचं नातं घ्या, वडील आणि मुलगीचं नातं घ्या, मित्र आणि मित्राचं नातं घ्या. तुमच्या मनात जे एक कोणतंही नातं असेल ते नातं ठेवा समोर, आणि ते नातं गोड आहे असं गृहीत धरूया. अत्यंत गोड नातं आहे. त्या नात्यामध्ये अखंड गोडवा राहायला पाहिजे की नाही हो? राहतो का? याचं उत्तर नाही असं. अखंड गोडवा राहतो का? नाही राहत. कायम खटके असतात, कायम चकमकी असतात, कायम मतभेद असतात, कायम विरोध असतात, कायम प्रिय आणि अप्रियता असते. पण माया अशी आहे की अप्रिय गोष्ट पुन्हा प्रिय वाटवून देते आणि प्रिय गोष्ट पुन्हा अप्रिय वाटवून देते. असं करत असताना आम्हाला हे कळतच नाही की ही वस्तू वस्तुतः प्रियही नाही आणि अप्रियही नाही. नात्यासंबंधी बोलतो, नातेसंबंधाविषयी. लग्नाला गेलं, उत्तम संबंध, न गेलं बिघडलं. गेलं पण प्रेझेंट जरा हा बेताचच आहे, पुन्हा बिघडलं. प्रेझेंट जरा भरदारी आहे, एकदम भरदार. हा, फार छान. जग हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. जगाचे संबंधच असे आहेत की जे देवाणघेवाणीवर अवलंबून आहे. व्यापार मग तो कोणाचाही संबंध असो, तो संबंध जोपर्यंत आपल्याला अनुकूल असतो म्हणजे सुखकारक असतो तोपर्यंत आम्हाला तो प्रिय वाटतो. आणि ज्या दिवशी तो प्रतिकूल होतो त्या दिवशी तो अप्रिय आहे असं वाटतं. पण आमचा कधी निर्णय होत नाही की फक्त भगवत स्वरूप अखंड प्रिय आहे आणि बाकी सगळे प्रिय अप्रियामध्ये मोडणारे आहेत, म्हणजेच कल्पित आहेत. ज्याला एक निश्चित स्वरूप नाही ती गोष्ट खरी कशी असेल? दुसरा विचार. पण असं नाही होत. आम्ही असे निर्णय कधी घेतच नाही, म्हणून त्यक्त्वा आमच्या इकडून त्याग शक्य होत नाही. गृहस्थ माणूस त्याग करायला नाही तयार. इतका आसक्त असतो, इतका आसक्त असतो की तो त्याग शब्द त्याला नाही चालत. अगदी टाकाऊ वस्तू जरी असली की नाही तरी ती त्यागाविषयी नाही वाटत त्याला. थोडक्यात त्याला प्रत्येक गोष्ट हवीशीच वाटते. कायम तो बाह्य वस्तूवर अवलंबून असतो. त्या करण्याच्या कल्पनेने सुद्धा त्याचं मन अस्थिर होतं हो. त्याग करण्याच्या कल्पनेने सुद्धा अस्थिर. चपला आहेत, खराब झाल्या, देऊन टाकूया, असं करा ना, थोडे दिवस राहू द्या.
मंदिरात जाताना वापरू, बाकी वेळ चांगल्या वापरू. म्हणजे जी गोष्ट टाकाऊ झालेली आहे ती सुद्धा टाकावीशी नाही वाटत, ती सुद्धा त्यागाविषयी नाही वाटत. इतकं आम्ही वस्तूच्या संघामध्ये आणि व्यक्तीच्या संघामध्ये गुरफटलेले असतो. घटना आणि प्रसंग वारंवार आठवतो. जसं जसं वय होत जातं तसे तसे जुने प्रसंग ताजेतवाने होत जातात, पुन्हा जिवंत होत जातात. तेही त्यागणं आम्हाला शक्य होत. त्यक्त्वा, त्याग करणं हा गृहस्थ माणसाचा धर्म आहे. तरीही गृहस्थ त्यागापासूनच वंचित राहतो. आणि भोगाकडे प्रवृत्त होतो. त्यागापासून कायम वंचित आणि भोगाकडे नेहमी लक्ष असतं. भोगोत्सुक, भोग प्रवण, भोगशील वृत्ती. प्रत्येक गोष्टीचा भोग हवा आणि तो मलाच हवा. अत्यंत रेखीव घर आहे, माझं असलं पाहिजे. अत्यंत सुरेख स्त्री आहे, माझी पत्नी असली पाहिजे. अत्यंत बुद्धिमान मुलगा आहे, माझा मुलगा असा असला पाहिजे. अतिशय महागडं पॅकेज मिळालेलं आहे, असं आम्हाला मिळालं पाहिजे. घरामध्ये सुबत्ता आहे, अशी असली पाहिजे, मला असली पाहिजे. प्रत्येक गोष्ट स्वतःकडे ओढून घ्यायची. त्याग करण्याची वृत्ती नाही, म्हणून कायम असंतोष. त्यागाच्या कल्पनेनी सुद्धा असंतोष. नुसत्या कल्पनेनी सुद्धा असंतोष असतो. नुसतं त्याग करण्याच्या कल्पनेनी त्याचं मन अस्थिर होऊन जातं, अस्वस्थ होऊन जातं. जो छोट्याच्या वस्तूच्या त्यागाने अस्वस्थ होत असेल, त्याला देहत्यागाच्या वेळेला काय परिस्थिती निर्माण होईल. जी जी वस्तू मला हवीशी वाटते ती ती वस्तू मला जाळ्यात अडकवणारी आहे, लक्षात ठेव. मग धन असो, स्त्री असो, सत्ता असो, कीर्ती असो, अभिलाषा जिथे निर्माण झाली तिथे मला दुःख निर्माण होणार आहे. हा जर विवेक तयार झाला तर अभिलाषा विरहित जीवन जगता येतं आणि ते जास्त सुंदर असतं. शंकराचार्यांनी म्हटलंय, कौपीनवंत हा खलु भाग्यवंत. लंगोटी धारी जो आहे ना तो खरा भाग्यवान आहे. ब्रह्मचर्य, ब्रह्म चैतन्य, गोंदवलेकर महाराज. ब्रह्मचैतन्य आणि समर्थ, कौपीनवंत. कौपीनवंत म्हणजे लंगोटधारी. लंगोटधारी म्हणजे लंगोट धारण केलेले नव्हे. लंगोटधारी म्हणजे सर्व इच्छांचा त्याग केलेले, सर्व इच्छांचा त्याग केलेले, त्याला कौपीनवंत म्हणतात. शंकराचार्य कौपीनवंत त्याला म्हणतात. खलु भाग्यवंत, एकमेव भाग्यवंत जर कोणी असेल तर तो सर्वस्वाचा त्याग करणार. म्हणून त्याचा आदर्श कौपीनवंत हा असा. त्याग करून बघा. वैराग्याच्या नावाने भीती वाटते वा. वैराग्य भीतीने उत्पन्न करणार आहे की वैराग्य आनंद निर्माण करणार आहे. एक उदाहरण देतो तुम्हाला.
तुमच्या खिशात ₹1,00,000 आहे. सुनसान रोडनी तुम्ही चालला आहात. कसं वाटणार? सांगायची गरज आहे? दुसरं, त्या सुनसान रोडनी खिशात एकही पैसा न नेता तुम्ही चालला आहात. निश्चिंत जाल. बिलकुल काळजी राहणार नाही. रोड सुमसाम असू दे ना, काय करणार? आपल्या जवळ तर नेण्यासारखं काहीच नाहीये. मग सुनसान रोड असला तर काय बिघडलं? खिशात पैसा नसताना जास्त माणूस निश्चिंत राहू शकतो. उदरनिर्वाहाचा विषय बोलत नाहीये मी. एकट्या रस्त्याने जाण्याबद्दलचा विषय बोल. कौपीनवंत हा खलु भाग्यवंत सांगतोय. त्यागामध्ये सुख आहे, भोगामध्ये दुःख आहे. मग आता प्रारब्धाने भोग मिळाल्याशिवाय राहणार नाही. पूर्व कर्मानुसार प्रत्येक माणसाला त्याचे त्याचे इष्ट आणि अनिष्ट, चांगले आणि वाईट भोग मिळणारच. आणि म्हणून यदृच्छा लाभ संतुष्टो, आता मिळालेले जे भोग आहे त्याच्यामध्ये मला संतुष्ट राहता आलं पाहिजे. कला आहे, होई आर्ट आहे, इट्स ए स्किल. असं अशा गोष्टीला स्किल म्हणतात असं आम्हाला कधी कळतच नाही. आम्ही खोट्या चमत्काराच्या मागे धावतो. आणि त्या चमत्काराच्या मागचा संतांचा जो उद्देश आहे त्याच्याकडे कधी लक्ष देत नाही. शिष्य संकटातून सुटण्यासाठी चमत्कार नसतात. शिष्य सद्गुरू होण्यासाठी असतात. शिष्य सद्गुरू रूप होण्याकरता ते असतात. आता याचा अर्थ मला घेता आला पाहिजे. माझ्यावर त्यांनी कृपा केली असं ज्याला वाटतं, त्यांनी त्याच्या कृपेचा अंकित होऊन आयुष्यभर तो होण्याचा प्रयत्न करावा, भगवंत होण्याचा प्रयत्न करावा, ब्रह्म होण्याचा प्रयत्न. भगवंत शब्द ब्रह्म या अर्थाने वापरतोय. चमत्काराचा अर्थ मला आनंद स्वरूप व्हायचा आहे, मला ब्रह्मरूप व्हायचं आहे, याच्यासाठी श्रीगुरूंनी माझ्यासाठी कष्ट घेतले आहेत, असा अर्थ घेता आला पाहिजे. ते की नाही हो, असं झालं आणि मग तसं तसं एकदम चमत्कार. चमत्कार नका. चमत्काराच्या सिरियल सुद्धा सुरू आहे, पाहू नका असं म्हणत नाही. त्यातल्या शिष्यांच्या गुरुभक्ती बघा, त्या शिष्यांची आनंद रूपता बघा. एका चमत्कारातून नृत्यांगना वैराग्यवान होते, हे बघा. आणि ती पुढच्या चमत्काराची वाट बघत नाही की आता काही बदल करून दिला पाहिजे, अशी वाट नाही पाहत. आता मला काही मागायचं नाही म्हणते, आता मला काही नको आहे, तुमच्यापाशी मागण्यासारखं काही उरलं नाही म्हणते. मला असं वाटलं पाहिजे हो की सद्गुरूंपाशी प्रपंचातलं मागण्यासारखं माझ्याजवळ काही नाही आणि काही नसावं. फुटकळ गोष्टी मागणारा श्रेष्ठ दर्जाचा साधक नाही राहू शकत. बापाजवळ तिजोरी आहे, मोठी लोखंडाची तिजोरी आहे. मुलगा आला, दुडू दुडू धावत आणि बापाला मिठी मारली. वडीलही आनंदले, म्हणले तुला काय पाहिजे. आता वडिलांची किल्ली समोर पडली होती तिजोरीची,
त्यांनी ती उचलली. वडील म्हणतात किल्ली नको उचलू, काय पाहिजे तुला सांग बाळा. तो म्हणतो चॉकलेट. वडिलांना माहिती आहे की हा चॉकलेटचाच अधिकारी आहे, हा किल्लीचा अधिकारी नाही आहे, हा चॉकलेटचा अधिकारी आहे, हा विटीदांडूचा अधिकारी आहे, हा पतंगीचा अधिकारी आहे, हा खेळण्याचा अधिकारी आहे, हा खाण्याच्या वस्तूंचा अधिकारी आहे, हा तिजोरीच्या किल्लीचा अधिकारी नाही आहे. जो ज्याचा अधिकारी असतो त्याला ते दिल्या जातं. भोग हे पूर्वकर्मातून मला प्राप्त होणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही कितीही त्याग केला तरी भोग तुमच्या पाठीशी आहे, हे विसरू नका. त्यामुळे जे काही तुमच्या प्रारब्धानुसार सुख, सुख वस्तू, सुख व्यक्ती तुम्हाला मिळणार आहेत, उपलब्ध होणार आहेत आणि सुखदायी प्रसंग घडणार आहेत, ते घडणारच आहेत. पण यदृच्छा लाभ संतुष्ट, त्या लाभानंतर माझा संतोष कायम राहायला पाहिजे आणि त्या अलाभाने सुद्धा माझा संतोष कायम राहायला पाहिजे. लाभालाभ जया जय, इथे लाभ आणि अलाभ असे शब्द आहेत, या श्लोकात नव्हे. लाभालाभ जया जय, जय आणि अजय, लाभ आणि अलाभ दोन्ही मध्ये माझा संतोष घसरता कामा. एकाला मोठं प्रेझेंट दिलं, एकाला कमी प्रेझेंट दिलं, होतं असं. बाहेर गावावरून येतो, दूर देशातून येतो, अनेक वस्तू अनेकांसाठी आणल्या जातात आणि नेमका एखाद्या जवळचा असतो त्याच्यासाठी आणल्याच जात नाही. आणि मग तो त्या व्यक्तीला म्हणतो मी तुमच्यासाठी आणायचं विसरलो. ती व्यक्ती म्हणते तुमच्या येण्यापेक्षा आणखीन काय महत्वाचं असू शकतं की जे तुम्ही आणलं पाहिजे. तुमच्या येण्यापेक्षा महत्वाचं काय असू शकतं. वस्तूपेक्षा त्याच्या येण्याला महत्व दिलं त्याला जास्त आनंद. आणि मिळण्या इतकंच न मिळण्याला महत्व दिलं की श्री गुरूंना आनंद होतो. मिळाल्यानंतर, वस्तू मिळाल्यानंतर, वस्तू लाभल्यानंतर जो संतोष होतो, तोच संतोष ती वस्तू न गवसली तरीही व्हावा. श्री गुरूंना फार आनंद होतो. याला दिलं तरी हा खुश आहे, याला नाही दिलं तरी हा खुश आहे, याची खुशीच याला प्रदान करतो, याचा मी संतोष कायमचा प्रदान करतो. याला परालाभ असं म्हणतात. प्रयत्नाने संतोषी राहणं अपरालाभ आहे. यदृच्छा लाभ संतुष्ट, परालाभ आहे. संतोष मला टिकवता आला पाहिजे, रोज माझं जीवन समाधानाने. आजपासून आपण प्रयत्न करूया आणि सोमवारी आपल्या वर्गाला महालक्ष्मी निमित्त, गौरी पूजनानिमित्त सुटी आहे. मंगळवारी सकाळी आपण भेटूया. आजपासून मंगळवार सकाळपर्यंत माझा संतोष मोडणार नाही आणि कोणाची ताकद नाही. संतोषाचा जनक असावा मी, ब्रह्मस्वरूप आहे, कायम संतोष. मग जे मिळेल त्यांनी संतुष्ट, कारण प्रारब्धात काही मिळणारच आहे आणि काही नाही मिळणार.
मग जे मिळेल त्याने मी संतुष्ट, न मिळेल त्याने मी संतुष्टच. आता द्वंद्व माझं काही वाकडं नाही करू शकत. द्वंद्व माझं समाधान उरबडू शकत नाही. माझी अशी स्थिती झाली पाहिजे की नाही? मी नुसतंच आम्ही ऑनलाईन ऐकत राहायचं, नुसतंच मी सांगत राहायचं. सांगणाऱ्याचं असं झालं पाहिजे की नाही, माझं असं झालं पाहिजे की नाही. मला हे कळलं पाहिजे की नाही, की माझा संतोष मोडता कामा नये. यासाठी द्वंद्वाच्या अतीत व्हायला पाहिजे. द्वंद्व म्हणजे दोन. द्वितीयाद्वयी भयं भवति. जिथे दोन आहे तिथे भय आहेच. जिथे द्वैत आहे तिथे भय आहे. आम्हाला निर्भय व्हायचं नाहीये, आम्हाला अभय व्हायचं आहे. डोक्याला बंदूक लावली तरीही मी घाबरत नाही, ही निर्भयता आहे. आणि मी देह नसून आत्माच आहे. त्यामुळे माझं काही जाऊ शकत नाही. अभयत्व आहे. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती. याला द्वंद्वातीत होणं असं. जिथे द्वंद्व आहे तिथे भय आहे. जिथे द्वंद्व आहे तिथे मत्सर आहे. जिथे द्वंद्व आहे तिथे भेद आहे. जिथे द्वंद्व आहे तिथे तुलना आहे. जिथे द्वंद्व आहे तिथे ईर्ष्या आहे. जिथे द्वंद्व आहे तिथे तिरस्कार आहे. जिथे द्वंद्व आहे तिथे द्वेष आहे. म्हणून विमत्सरहा, मत्सर रहित हो. द्वंद्वातीतो विमत्सरहा. द्वंद्व असलं की मत्सर येतो. द्वंद्व असलं की वैर येतं. द्वंद्व असलं की ईर्ष्या असते. द्वंद्व असलं की तिरस्कार असतो. द्वंद्व असलं की द्वेष असतो. विमत्सरहा, या सगळ्या गोष्टी एका मत्सर राहित्याने निघून जातात. एका द्वंद्व राहित्याने निघून जातात. मत्सर करणं हा जीवाचा सहज स्वभाव. अगदी सहजगत्या जीव मत्सराला प्रेरित झाला हे जीवालाच कळत नाही. मत्सरातून ईर्ष्या, द्वेष, वैर, सूड, तिरस्कार या सगळ्या गोष्टी निर्माण. जावा जावा. एकमेकांना खावा खावा करतात. जाऊबाई म्हणावं की खाऊबाई म्हणावं. कधी दुसरीला गिळंकृत करते असं होतं. कारण माझं वर्चस्व तिच्यामुळे कमी होत आहे. नंदा भावजया. खूप नाते आहेत. या नात्यांमध्ये ईर्ष्या, द्वेष, तिरस्कार, मत्सर या गोष्टी फार लवकर येतात. माझ्या अंतःकरणात मत्सराने कधी ठाव घेतला हे आम्हाला कळत नाही. म्हणून मत्सराचा अभ्यास केला तर आम्हाला मग ओळखता येईल. नाही तर आमच्यात मत्सर नाहीच. मी कोणाचा मत्सर करत नसतो. तो निवडून आला आणि मी पडलो. तो निवडून आला आणि मी पडलो. तर चल ना मग त्याच्या निवडणुकीच्या भव्य मिरवणुकीला जाऊया. छे, सांग मी गावाला गेलो आहे म्हणून. सांग मी गावात नाही म्हणून. सांग मला काही अर्जंट काम आलंय, मी येऊ शकत नाही म्हणून. त्याची विजय यात्रा बघवत नाही.
आपल्यापेक्षा श्रेष्ठ जो व्यक्ती सिद्ध होतो त्याच्याबद्दल मत्सर निर्माण होतो. कधी कधी शिष्य गुरूंचा सुद्धा मत्सर करतात. दुर्दैव असतं, पण करतात. कारण त्या दर्जाला हा पोचला नसतो आणि हा स्वतःला तसं समजत असतो. खूपदा असं घडतं. गुरुपेक्षा स्वतःला मोठं समजण्यामध्ये मत्सर तयार होतो आणि त्या मत्सरातून द्वेष, तिरस्कार, ईर्ष्या, वैर तयार. बाळूमामाच्या सिरियल मध्ये कुलकर्णी बघा, आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या मनुष्याबद्दल मत्सर निर्माण होतो. स्वतः प्रयत्न करूनही जी गोष्ट मिळाली नाही, पण दुसऱ्याला ती अलगद प्राप्त झाली, तर त्या माणसाबद्दलही मत्सर निर्माण. मी एवढा अभ्यास केला, पण मार्क्स नाही मिळवू शकलो आणि त्यांनी बेट्यांनी कमी अभ्यासातच मार्क्स मिळवले. काहीतरी गडबड आहे. तो बुद्धिमान आहे हे मी मान्य नाही करणार. काहीतरी गडबड आहे. कुठेतरी पाणी मुरते. हे सगळे मत्सराने आलेले विचार आहेत. मीही पण त्याच पदावर आहे. मलाही तेवढाच पगार मिळतोय. तोही त्याच पदावर आहे. त्याला पण तेवढाच पगार मिळतोय. त्याचं घर झालं हो 2 मजली. काहीतरी गडबड आहे. तू कशाला गडबडीकडे पाहतोयस? तुझं घर केवढं झालं तेवढं संपलं का? सत्ता, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, मान, सन्मान, संपत्ती, ऐश्वर्य, सौंदर्य आणि स्वास्थ्य अशा अनेक गोष्टींबद्दल मत्सर असतो. कमाल आहे. तुझं अजून कॅटरॅक्टचं ऑपरेशन नाही झालं. मत्सर. याही वयात तुमची तब्येत एवढी चांगली आहे. काय असं म्हणता, छान तब्येत आहे, आनंद आहे. नाही, याही वयात तुम्ही एवढे चांगले आहात. वा वा. आम्हाला तर चालताच येत नाही. खूपदा पाहायला मिळतं. बोलण्यातनं लक्षात येतं की समोरच्याच्या मनात मत्सर आहे. त्याचं बोलणंच कळतं. हा मत्सर त्याला स्वस्थ राहू देत नाही, समाधानी राहू देत नाही, शांत राहू देत नाही, तृप्त राहू देत नाही. सतत जळत जळत राहत. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्ने वानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. विजुगुप्सा म्हणजे मत्सर. विजुगुप्साचा खरा अर्थ तिरस्कार असा होतो. पण हा तिरस्कार मत्सरातून निर्माण झालेला असतो. ईशावास्योपनिषदातला 6वा मंत्र आहे. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्नेवानुपश्यति सर्व भूतेषु चात्मानं. सगळ्या भूतांमध्ये जे आत्मतत्व आहे ततो न विजुगुप्सते. एकाने दुसऱ्याचा तिरस्कार केलेला कसा चालेल? काय उदाहरण देतात. विठ्ठलाची पूजा करायला गेलो, 1001 रुपये दक्षिणा समर्पित केली. पण माझ्या आधी पूजा कोणी केली होती? दुसऱ्या डॉक्टरनी केली होती. हा विठ्ठलाकडे कशाला आला लेखाचा? मी आहे ना विठ्ठलाची पूजा करणारा, याला याची काय गरज होती? विठ्ठल म्हणतो, तू दिलेले 1001 रुपये मला कल्पना नाही, पण तू त्याच्याबद्दल जे काही मनामध्ये फुसफुस केलेलं आहे ते माझ्यापर्यंत पोहोचत आहे. कारण त्याच्यातही मीच आहे, तुझ्यातही मीच आहे. दोघांमध्ये मी असल्यामुळे तू त्याच्याबद्दल जे बोलला ते मला तिथेच कळणार आहे. तत्व न विजुगुप्स. काका हे उदाहरण देत असतात. म्हणून तुम्हाला सांगितलं की एकदा मत्सर निर्माण झाला की त्या पुरुषाविषयी असलेलं प्रेम नाहीस होतं. लक्षात
आपण मनाने त्याचं मोठेपण कधी मान्य करत नाही. हो म्हणावं लागतं तरी मान्य करत. दोन तुल्यबळ लोक असतात. एकाला तिकीट मिळतं, दुसऱ्याला तो पक्ष तिकीट देत नाही. त्याला म्हणतो याच्यासाठी कार्य कर. आता हा विघातक कार्य करतो. कसा निवडून येतो ते मी पाहिन. या वेळेला जर हा पडला तर पुढच्या वेळेला तिकीट मला मिळणार आहे. आणि या वेळेला जर हा भरघोस मताने निवडून आला तर माझं तिकीट पुन्हा कटणारच आहे. हा निवडून येतो म्हणून यालाच मिळणार आहे. मग आत्ता माझं काय काम आहे, याला पाडणे. आता पक्षाचा सेवक आहे, की पक्षाचा घातक आहे. एकदम स्वतःवर बाजूवाली. निवडणुकीच्या वेळेला नुसतं तिकीट नाही मिळालं की बघा काय परिस्थिती निर्माण. सगळे मत्सरीतून निर्माण झालेले बंडखोर असतात. सतत जळजळत राहतो. कामयश क्रोधयश रजोगुण समुद्भव. काम हाच क्रोध आहे सांगितलाय. क्रोध ही कामाची छटा आहे. तशी मत्सर ही सुद्धा काम क्रोधाची छटा आहे. खूपदा तो माणूस आपल्यापेक्षा इतका मोठा असतो की त्याच्यावर आपल्याला संतापता येत नाही. मग त्याचा मत्सर करायचा प्रयत्न. तो चालतोय, त्याच्या मागे कोणीतरी दोन बॉडीगार्ड चालतात आहे. त्याच्यासाठी कारचं दार उघडून ठेवलेलं आहे. आलिशान बंगल्यामधून चालतोय. ग्रॅनाइटच्या पायऱ्यावरून पाय घसरला. पाय घसरल्याबरोबर वाईट वाटण्यापेक्षा याला हसायला येत. एकदम हसतो जोराने. बरं झालं बरं झालं. जास्त दिमाखात चालत होता ना. का असं वाटलं तुला? अरे त्याला लागायला नको, अरे त्याला पडायला नको, असं का नाही वाटलं? मत्सर आहे आतमध्ये. आम्ही शोधत नाही लोक. सगळ्यात महत्वाचं, मी माझं ऑपरेशन करत नाही. सेल्फ इंट्रोस्पेक्शन, कठोर आत्मपरीक्षण. काकांनी त्याला कठोर शब्द जोडून मला सांगितले. त्याच्यामुळे नुसतं आत्मपरीक्षण करून चालणार नाही, कठोर आत्मपरीक्षण करावं लागेल. काय होतं, गोष्टी ऐकायला काहीच लागत. गोष्टीतलं तत्वज्ञान समजायला कठीण असतं. भगवंताकडे महाभारताच्या युद्धापूर्वी अर्जुनही आला आणि दुर्योधनही आला. दोघांनाही यादव सैन्य हवं होतं. दुर्योधनाचा अहंकार तो कृष्णाच्या डोक्याशी जाऊन बसला. कथा मी माझ्या पद्धतीने सांगतो. आणि अर्जुनाची विनम्रता, त्या विनम्रतेमुळे अर्जुन चरणाशी जाऊन बसला. श्री गुरूंच्या नेहमी चरणाशी बसावं, भगवंताच्या नेहमी पायाशी बसावं. भगवंताला माहिती आहे की आधी दुर्योधन आलाय. कारण भगवंत नित्य जागृत आहेत. निद्रिस्त राहण्याचं नाटक आहे. भगवंत 24 तास जागे असतात, लक्षात. परब्रह्माला झोप नसते. झोप नसते म्हणून ते जागे असतात असा त्याचा अर्थ नाही काढायचा. ते ज्ञानरूप असतात म्हणून ते जागे असतात असा अर्थ. जागा आहे पण सावध नाही, त्याला जागा नाही म्हणत. तो सावध आहे त्याला जागा म्हणतात. जो विवेक ज्याचा जागृत झालेला असतो ना, तो सावध असतो. भगवंत म्हणतात आहे, पहिल्यांदा तू माग अर्जुना. दुर्योधन म्हणतो आधी मी आलोय. मी आलो असताना पहिले अर्जुन कसा मागेल?
भगवंताला माहितीये दुर्योधनाला काय पाहिजे, पण भगवंताला तपासायचं आहे अर्जुनाला काय पाहिजे. दुर्योधन भिकारी आहे याची भगवंताला पूर्ण कल्पना आहे. सैन्याची भीक मागायला आलाय, लाचार आहे. अर्जुन लाचार नाही, स्वपराक्रम करणारा आहे, पराक्रमाची क्षमता असणार आहे, शस्त्र आणि अस्त्र सज्ज आहे. दंडा किती जरी ताकदवान असला, केवढाही जरी मजबूत असला, तरी त्याच्यावर झेंडा लावला ना की त्या दंड्याची शोभा असते. म्हणून ताठरपणाची किंमत नाही, विनम्रतेची किंमत आहे. दंड्यानी, ताठर दंड्यानी झेंडा स्वीकारलाय, लक्षात ठेवा. निराभिमान अर्जुनानी विनम्रता स्वीकारली आहे आणि भगवंताच्या चरणाशी येऊन बसलाय. सैन्याचा मोह समोर असताना सुद्धा अर्जुनाच्या अंतःकरणात कृष्णच हवा आहे, पण कृष्णाला परीक्षा घ्यायची होती, याला काय हवं. दुर्योधन म्हणतो मी पहिले आलो, आणि अर्जुन म्हणतो खरंच दादाच पहिले आलाय, माझा दादा पहिले आलाय, दुर्योधन पहिले आलाय, पहिले मागण्याचा अधिकार त्याला आहे. केवढं सरळ मन आहे. मी काय केलं असतं, आधी फोन करून ठेवला असता, पहा बरं कृष्णा, सैन्य इकडे तिकडे जाऊ नको देऊ, तू कुठेही गेला तरी चालेल, मला गरज सैन्याची आहे. अर्जुनाला गरज कृष्णाची. अर्जुनाला फक्त कृष्ण हवा होता, केवळ कृष्ण हवा होता. कृष्ण आणि सैन्य दोन तराजू, दोन गोष्टी असताना कृष्ण निवडणे हा एकमेव पर्याय अर्जुनाजवळ होता. दुर्योधनाजवळ दोन्ही पर्याय होते. अर्जुनाला दुसरा पर्याय कधी सुचलाच नाही, कारण तो सैन्य मागायला आलाच नव्हता. प्रापंचिक गोष्टी मागायला जो येतो ना, त्याला श्रीगुरु नको असतात, त्याला श्रीगुरूंच्या सामर्थ्याचं गरज असते. दुर्योधनासारखे ज्याला केवळ श्रीगुरु हवे असतात ना, तो प्रपंचातलं काहीच नाही मागत, स्वतःच शरीर जात असताना सुद्धा काही मागत नाही. लक्षात, देह त्यागाच्या वेळा सुद्धा काही मागत नाही, तुमचं दर्शन मला हवं, माझ्या डोळ्यासमोर श्रीगुरु तुम्ही असावे, बस. जब प्राण तन से निकले, भगवंता तू माझ्या दृष्टिक्षेपात असा, तू ओझर होता कामा नाहीस. निराभिमानी निर्मत्सर अर्जुन बोलतोय. अर्जुनाबद्दल ओव्या सुद्धा आहेत ज्ञानेश्वरी, त्या सांगून झाल्या आहेत. आम्ही स्वतःला तपासायचा कधी प्रयत्नच करत, माझ्यात मत्सर नाहीच, माझ्यात द्वेष नाहीच, माझ्यात तिरस्कार नाहीच, असं सहज बोलून जात. देहासक्ती आहे म्हणजे मत्सर आहे, जगदासक्ती आहे म्हणजे द्वेष आहे, तिरस्कार आहे. या आसक्ती सोडत नाहीत, यांचे फासे फार बळकट असतात, आणि ह्यातून सोडवणूक फक्त श्री गुरु करून देतो. श्री गुरुच हवे असतील, अर्जुनासारखा कृष्णच हवा असेल, तर मला जगतातल्या देहासकटच्या वस्तूवर प्रेम करणं बंद करावं लागेल, माझ्या देहावर प्रेम करणं बंद करावं लागेल. दुसऱ्याच्या देहाची तर गोष्ट सोडा, स्वदेहा स्वदेहाबद्दलही कौतुक करणं बंद करा. आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चिता मती.
कोण म्हणताय? बुद्धिमताम वरिष्ठम हनुमंत म्हणतात. मी कोण आहे माझं खात्री झालेली. मग या तुच्छ देहासाठी मागावं गाव काकांना, काका माझी तब्येत, काका मला असं होत आहे, काका एवढं करून द्या आमच्या घरातलं, इतकं दुरुस्त झालं ना काका की बस जमलं का. या सगळ्या गोष्टी ईर्ष्या, द्वेष, मत्सर, तिरस्कार यांनी भरलेल्या असतात. आणि तो जो असतो तो विमत्सर असतो. द्वंद्वाती तो विमत्सर हा. एक व्याख्या केली आहे मत्सराबद्दलची. ही व्याख्या विमत्सराची आहे, मत्सराची नाही. मत्सराची व्याख्या करायची गरज नाही, आमच्या अनुभवाचा विषय. काय व्याख्या आहे विमत्सराची आचार्यांनी केलेली? परम उत्कृष्टम दृष्टवा विमत्सरा भवती. परम उत्कृष्ट दृष्टवा विमत्सरा भवती. सर्व श्रेष्ठ वस्तू जेव्हा प्राप्त होते ना, त्यानंतर मत्सर शिल्लक राहत. अजिबात मत्सर शिल्लक राहत नाही. भारताचा पंतप्रधान जर झाला ना, तर त्याला अमेरिकेचा व्हावा वाटेल. शिल्लक राहीलच काहीतरी व्हायचं. पण परमोत्कृष्ट वस्तू ज्या वेळेला मिळते, परमोत्कृष्टम दृष्टवा विमत्सरा भवती. आणि म्हणून प्रारब्धवशात जे मिळायचं असेल ते मिळो. अहो सकाळी पुरणपोळी खाल्ली काय आणि पोटभर भाकरी खाल्ली काय, अंतःकरणाची तृप्ती सारखीच असते हो. खात असताना जरी चवीत बदल झाला तरी खाल्ल्यानंतरची तृप्ती दोन्हीची सारखी असते, लक्षात ठेवा. भाकरीची तृप्ती आणि पुरणपोळीच्या तृप्तीत काहीच फरक नाही आहे. मी पुरणपोळी खाल्ली हे उगाच वाटून घेतो मी खाल्ल्यानंतर. चव संपली, घशामध्ये गेल्यानंतर ते फक्त अन्न आहे, बाकी काय. विवेक जागा असेल तर समतोल जागा राहतो. समतोल जागा असेल तर मत्सर निर्माण होत नाही. विमत्सरा हा समसिद्धा व सिद्धौच. बरोबर. कृत्वापि न निबध्यते. मग आता कोणती गोष्ट झाली काय आणि कोणतं गोष्ट न झाली काय, त्यांनी काय फरक पडतो? व्यावहारिक दृष्ट्या फरक पडत असेल, पारमार्थिक दृष्ट्या घडणं आणि न घडणं सारखं आहे. एक उदाहरण देतो. समुद्रावर एका मिनिटामध्ये 40 लाटा येत असतील, त्या 10 आल्या तर त्यांनी समुद्र रूपात काय फरक पडतो? काहीच नाही पडत. 40च्या ऐवजी 50 आल्या तर काय फरक पडतो? काही नाही फरक पडत. लहान लाट असेल काय फरक पडतो आणि मोठी लाट असेल तर काय फरक पडतो? काही फरक नाही. समुद्राचं विकराल रूप आपण म्हणतो, पण समुद्र रूपात काय फरक पडतो? समुद्रत्वात काय फरक पडतो? नाही काही फरक. तसं समसिद्धा व सिद्धौच, इथे मत्सर म्हटलेलं आहे. याच्यामध्ये राग आला, काम आला, क्रोध आला, लोभ आला, मद आला आणि मोह आला, म्हणून मत्सर पण आला. षडरिपू आले. नुसतं मत्सर म्हटल्यानंतर मत्सरच घेऊ नका. पंखा बंद झाला याचा अर्थ वीज गेली असा, याचा अर्थ बाकी सगळे उपकरणही गेले असा. एकदा जर या गोष्टी निघून गेल्या ना, तर जीवन अत्यंत समतोल होत. समतोल जीवनाचं एक महत्व आहे. समतोल जीवनाचं एक वैशिष्ट्य आहे. समतोल जीवनाचं एक दर्जा आहे. काल टीव्हीवर बातमी दाखवली, असे हायवेज तयार केले आहेत भारताने की ज्या हायवेजवर विमान उतरत आहे.
आणि असे हायवे तयार केले. त्या हायवेला 7-8 हायवेज तयार झाले, की ज्या हायवेजवर विमान उतरू शकतं. आपल्या मनात विचार येईल, की ते मजबूत आहेत. केवढे मजबूत आहेत, की त्याच्यावर विमान उतरू शकतं. ते नाही सांगायचं आहे. पुन्हा आला बारकावा पाहायला पाहिजे. मजबूत तर असणारच आहे. त्याच्याशिवाय विमान कसं उतरेल? मजबूत असणं हा भाग नाही, समतोल असतो. तो जो हायवे असतो ना, तो असा उंचवटा नसतो, कुठे खोलगटपणा नसतो. त्याच्यामध्ये गड्डा आणि हे या दोन्ही गोष्टींचा अभाव असतो. टेकाड आणि गड्डा या दोनही गोष्टींचा अभाव असतो. आणि खूप मोठं अंतर अत्यंत सपाट आणि एका रेषेत असतं. हायवे ज्याच्यावर विमान उतरवायचं आहे त्याच्याबद्दल बोलतोय, आणि मजबूती व्यतिरिक्त बोलतोय, तो आहे समतोल. उंच सखलता नाही आहे त्या रस्त्यामध्ये, म्हणून विमान उतरू शकतं. म्हणून त्यांनी काल बातम्यात सांगितलं, आत्मतत्वाचं अवतीर्णत्व व्हायचं असेल तर उंच सखलत्व गेलं पाहिजे माझ्या चित्तामधलं. आणि ते उंच सखलत्व मत्सर, द्वेष, काम, क्रोध, लोभ, अहंकार यांनी तयार. हे सगळे हर्डल्स आहेत. हर्डल्स, हर्डल्स म्हणजे प्रतिबंध आहेत, अडथळे आहेत. विकार हे अडथळे आहेत. दोष आणि अडथळे, 3 दोष आहेत: मलविक्षेप आणि आवरण. आणि हे 6 प्रतिबंध आहेत, घालवावे लागतील. त्यावेळेला समतोलत्व येतं. समसिद्धाव सिद्धौच कृत्वापि न निबध्यते. बरोबर आहे ना? हो. अशा पद्धतीने त्याचा समतोल शिल्लक राहतो. मग आता अन्न जलपान झालं तरीही त्याचा समतोल राहतो, न झालं तरी राहतो. काही जण म्हणतात आम्हाला डायबिटीस आहे म्हणून जेवायला नाही मिळालं आम्ही चिडतो. चिडण्याची गरज नाही. त्यावेळी अन्न घेण्याची गरज आहे. त्यावेळी पोटात काहीतरी टाकण्याची गरज आहे. निश्चित गरज आहे. आजार आहे तो. कॅलरीज बर्न झाल्या शरीरात, आणि जर कॅलरीज दिल्या नाही गेल्या तर मग चक्कर येऊन पडू शकतात, इतर त्रास निर्माण होऊ शकतात. त्यावेळेला त्याला कॅलरीज पुरवल्या पाहिजे. भूक लागल्यानंतर डायबिटीस वाल्याने खाल्लं पाहिजे. पण चिडलं पाहिजे असं कोणत्याही मेडिकल पुस्तकात लिहिलेलं नाही. माझी वेळ होऊन गेली तरी तुम्ही मला दिलं नाही, असं नाही. तर चिडलं पाहिजे असं कुठेच लिहिलं नाही. उलट त्यांनी जास्त कॅलरीज बर्न होतात, आणि चक्कर थोड्या वेळाने यायची ती लगेचच येते. मनाची अस्वस्थता होते ती वेगळीच. म्हणून डायबिटीस वाल्यांनी खाल्लं पाहिजे हे मला मान्य आहे. चिडलं पाहिजे हे मला मान्य नाही. कारण असं धर्मशास्त्रात लिहिलं नाही, वेदांतात लिहिलेलं नाही. वेदांतात चित्ताचा समतोल साधला पाहिजे असं लिहिलेलं आहे. आणि तो मला केला पाहिजे. मग मला त्यावेळेला जेवायला मिळालं नाही, हे माझ्या प्रारब्धाचं फळ आहे. आपल्याजवळ थोडीशी बिस्किटं ठेवून घ्यावी. आपल्याजवळ असू द्यावी. जर वेळ झाला आहे, शक्य नाही आहे ताबडतोब आता जेवण, आपल्याला चक्कर येऊ शकते, 2 बिस्किटं खाऊन घ्या. पण चिडचिड नाही करू, ओरडाआरड नाही करू, वैतागवाडी नाही करू, दुसऱ्याबद्दलचा द्वेष, तिरस्कार नाही करू. त्याला आपल्या मनातून उतरवून नाही टाकू. एकदा जर त्याच्याबद्दलचा मत्सर, द्वेष, तिरस्कार निर्माण झाला, तर पुन्हा ती व्यक्ती आपण मनाने कधी मान्य करत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून किंमत दुसऱ्याची गमावू नका. दुसऱ्याची काय किंमत आहे? पुन्हा एकदा सांगून ठेवतो. दुसऱ्याची काय किंमत आहे? तो भगवत स्वरूप आहे, ही त्याची किंमत आहे. लक्षात ठेवा. त्याचं काय मोल आहे? तो अनमोल आहे, हे त्याचं मोल आहे. तो भगवंत आहे, त्याचं मोल आहे. त्याच्यातला भगवंत पाहणं हे माझ्या जीवनाची कृतार्थता आहे, म्हणून त्याच्यात भगवंत आहे. चला या निमित्त एवढ्या मतलबासाठी तरी दुसऱ्यामध्ये भगवंत बघा.
शास्त्र संस्कार जर उदयाला आले असतील, तर मग मी नित्य आत्मा आहे हे कळतं. आणि मग कर्माच्या बंधनात तो सापडत नाही. कृत्वापि न निबद्धते. पुन्हा आलं विमत्सर शब्द आला, इथे निबद्धते शब्द आला. वी म्हणजे नाही, नकारात्मक अर्थ. निबद्धतेमध्ये नि हा नकारात्मक अर्थ आहे, तो बांधल्या जात. कसा बांधल्या जात नाही? कर्म करून सुद्धा बांधल्या जात नाही. कृत्वापि न निबद्धते. कर्म बंधनकारक नाही आहे, कर्तृत्व बंधनकारक आहे, भोग बंधनकारक आहे. मला मिळाली पाहिजे ही इच्छा बंधनकारक आहे, कर्म बंधनकारक नाही. म्हणून कर्म सोडून पळण्याची गरज नाही. ज्या काही मंडळींची माझी भेट होते त्यांना मी नेहमी सांगत असतो, महिला असो की पुरुष असो, आपण आपल्या घराच्या मर्यादेत असावं, आपण आपल्या धर्माच्या मर्यादेत असावं. मर्यादेतून मोक्ष मिळणं सोपं आहे, मर्यादा उल्लंघन केल्यानंतर मोक्षाची वाट धूसर होते. त्या चौकटीत असावं. हा, देहाबद्दलची पूर्णपणे आसक्ती निघून गेली असेल, देह मिथ्या आहे याचा जर निश्चय झाला असेल, मग तुम्ही काही सोडून जाऊ शकता. तुम्हाला कुठलंच बंधन नाही, कारण तुम्ही जीवनमुक्त झाला. जनार्दन स्वामी सज्जनगडावरचे, त्यांनी आपली मुलगी 1 दिवसाची जन्मलेल्या मुलीला सोडून निघून गेले आहेत. त्यांना क्षम्य आहे. पण माझ्या देहाबद्दल जर मला वाटतंय, ममत्व आहे, तर दुसऱ्याच्या देहाशी सुद्धा मला आदराने वागता आलं पाहिजे. आणि त्याच्या देहातही भगवंत आहे हा आदर ठेवून वागायचा. तो माझा अमुक अमुक आहे म्हणून आदराने वागा, त्याच्यापासून मला फायदा होईल म्हणून आदराने वागा नव्हे. समसिद्धा व सिद्ध उच्च, मी आत्मा आहे आणि त्याच्यातही तोच आत्मा आहे. मी नित्य आहे, मी असंग आहे, मी साक्षी रूप आहे, मी चैतन्य स्वरूप आहे. अशा पद्धतीने ननिबद्धते जर कर्म केलं तर ते कर्म बंधनात पाडत नाही. संसारी माणसाची सुटका नसते, ही गोष्ट खोटी आहे. संन्यास घेतल्यानंतरच मुक्त होतो असं नव्हे हो. मी माझी ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. नात आणि नाती खेळवाव्याच लागतात आहे आपल्याला. खेळवा. पण एक रविवार असा आहे की त्या दिवशी स्वतःला तपासता येतं. त्यांचे आई वडील घरी असतात, त्या दिवसभरात नात नातीची मला आठवण सुद्धा येता कामा नये, त्याशिवाय मी बेचैन होता कामा. अरे सकाळ झाली, आता नात उठली असेल, माता मुलगा आणि सुनेनी तिला दूध पाजलं की नाही पाजलं, तिची आंघोळ करून दिली की नाही करून दिली, हे विचार मला येण्याचं का? एक दिवस पूर्णपणे विसरून दाखवा. मग सोमवार ते शनिवार बघा ना, काय हरकत आहे? त्यांना शनिवार रविवार सुट्टी असेल तर सोमवार ते शुक्रवारच बघा. मग शनिवार मध्ये शिरू नका. जिथे माझी गरज नाही तिथून पहिल्यांदा विड्रॉ होता आलं पाहिजे. नाही नाही, मी आहे ना, तुम्ही करा आराम. गरज नाही, त्यांची जबाबदारी जास्त आहे तुझ्यापेक्षा. पण तो दिवस ते घरात असूनही आपण त्यांना विसरू शकलो पाहिजे. इथे तर एक घास आतमध्ये जात नाही, त्यांच्याशिवाय कसा खायचा? अडकू द्या, त्याला पर्याय नाही, मग त्याची सुटका नाही होत. पण कृत्वापी न निबद्धते जर असा राहत असेल तर न निबद्धते तो बांधल्या नाही जात. म्हणून शिवगडला जायचं. शिवगडला गेल्यानंतर माझा कोणाशीही संबंध नाही, जरी जोडपं गेलं असेल तरीही. तू तुझी, मी माझा. वेगवेगळे असा, आपलं आपण करा. माझा पाश कुठला आहे असं चिंतनच करू नका. पाश रहित स्थितीला आलो आहे मी शिवगडला.
हजारो पाश असतील तरी ते विसरून जावं. तिथे घराची काय आठवण करताय? घरामध्ये शिवगडची आठवण करणं बरोबर आहे, शिवगड मध्ये घराची आठवण करणं पद्धत आहे. परंतु शिवगडची जर सतत आठवण राहिली, स्वरूपाची जर सतत आठवण राहिली, श्री गुरूंची जर सतत आठवण राहिली, ननिबद्धते मी कधीही बांधल्या नाही जात. का नाही बांधल्या जात माहितीये? बांधण्याकरता मायेची दोरीच कमी पडते. ती जी माया आहे ना, बांधायला येते, तिची श्री गुरूंच्या सामर्थ्यासमोर लांबीच कमी पडते. ती आपल्याला बांधूच नाही शकत कधी. छोटासा प्रसंग सांगतो आणि थांबतो. मायेने विचार केला की गुरूंचे हे शिष्य आहेत, यांना पकडू. शिष्य होते ठाकूरांचे. एकाचं नाव स्वामी विवेकानंद आणि दुसऱ्याचं नाव साधू नाग महाशय. विनम्रतेसाठी प्रसिद्ध, म्हणून कमी वेळ नाव माहिती आहे लोकांना. साधू नाग अत्यंत विनम्र, अत्यंत लीन. आणि विवेकानंद उत्तुंग व्यक्तिमत्व, महान व्यक्तिमत्व, विराट व्यक्ती. सगळ्यांना विवेकानंद माहिती आहेत, त्यांना स्वामीजी म्हणतात. साधू नाग महाशय कमी जणांना, अत्यंत दरिद्री स्थितीत झोपडीमध्ये राहतो, अत्यंत नील, अत्यंत नम्र. परंतु उच्चतेमध्ये दोघांमध्ये काहीच फरक नाही. मायेने विचार केला विवेकानंदांना पकडावं, म्हणून मायेने आपलं जाळं विवेकानंदांवर टाकलं. विवेकानंदांनी स्वतःचं शरीर, दृष्टांत आहे, दृष्टांतपुरतं लक्षात ठेवायचं, विवेकानंदांनी स्वतःचं शरीर इतकं मोठं केलं की मायेचं जाळच लहान झालं. मायेने अजून मोठं जाळं केलं, विवेकानंदांनी आणखीन मोठं शरीर केलं. हनुमंत जशी करतात तसं. पुन्हा मायेचं जाळं लहान पडलं, मायेने तिसऱ्यांदा जाळं फेकलं आणि विवेकानंदांनी पुन्हा शरीर मोठं केलं. मायेचं जाळं काही काम करू शकलं नाही, ते त्रोटकं. मायेने विचार केला विवेकानंद काही सापडत नाही, आपण साधू नाग महाशयांना बघू. अत्यंत लीन, अत्यंत नम्र. तिने आपलं जाळं साधू नाग महाशयांवर फेकलं. साधू नाग महाशय त्या जाळ्यात सापडले आणि जाळ्याच्या छिद्रातून बाहेर निघाले. मायेने आपलं जाळं पुन्हा लहान केलं. साधू नाग महाशय त्याच्याही पेक्षा लहान झाले, त्यातनं बाहेर आले. मायेने पुन्हा आपलं जाळं लहान केलं, त्या बारीक छिद्रापेक्षाही सूक्ष्म होऊन साधू नाग महाशय लहान झाले. याचा अर्थ असा आहे की सूक्ष्माती सूक्ष्म म्हणजे परब्रह्म आणि व्यापकातलं व्यापक म्हणजेही परब्रह्म. स्वामी विवेकानंद ही ब्रह्मरूप आणि साधू नाग महाशय सूक्ष्माती सूक्ष्म म्हणून ब्रह्मरूप. हे सर्व व्यापक म्हणून ब्रह्मरूप. आणि ब्रह्मरूपाला माया कधीही अडकवू शकत नाही, बांधू शकत नाही. कृत्वापि न निबद्धते. त्यांनी संसारात कार्य करावं, प्रारब्धवश जे त्याला ईश्वराने नेमून दिलाय, आणि आपला देह सोडावा. माया त्याला बांधू शकत नाही. श्री गुरूंशी एकदा एकनिष्ठ असला पाहिजे, म्हणजे तो सर्व व्यापकही होतो विवेकानंदांसारखा आणि सूक्ष्माती सूक्ष्म होतो स्वामी नाग महाशयांसारखा. सूक्ष्माती सूक्ष्म हे नेहमी व्यापक असतं, व्यापक हे अतिसूक्ष्म असतं. दोन्ही एकच आहे आणि त्याला परब्रह्म असं म्हणतात. त्याला ना विवेकानंद म्हणत, त्याला ना साधू नाग महाशय म्हणत, त्याला श्री गुरु तत्व म्हणतात, त्याला ब्रह्म तत्व म्हणतात. ते तत्व मी आहे. हे गुरु कृपेने अनुभवलं की जीवन कृतार्थ होईल, संसार बांधू शकत नाही. थांबूया, सोमवारची सुट्टी आहे, मंगळवारी सकाळी आपण भेटूया. तोपर्यंत समाधान टिकवतो का बघूया आपण. रामकृष्ण हरी. नमस्कार कर. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी बेटा. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी उषाताई.
रामकृष्ण हरी. गोविंदजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मामा. रामकृष्ण हरी. अश्विनी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. मी आता नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी डॉक्टर साहेब. रामकृष्ण हरी हा, काका. रामकृष्ण हरी. वा वा. दिलीपजी रामकृष्ण हरी. दिलीप रामकृष्ण छान. हरी. रामकृष्ण हरी. राम. छान झाला, आनंद झाला तुम्ही दिसले. हो. मुलीची काका आई काय रामकृष्ण हरी करत? काका, संजू बोलतोय. हा, संजय रामकृष्ण हरी. आजचं खूपच छान झालं, एकदम म्हणजे प्रसन्न अगदी. बर. कालचं PDF होतं. हा, मेधाताई बोला. PDF होतं कालचं, मिस झालं आमचं आज हरतालिकेमुळे. सकाळी आलाय बहुतेक. आलाय का? बर आज लिंकच्या आधी आलाय. बर. आज सकाळी आलाय. आधी म्हणजे लिंक टाकायच्या 2 मिनिटं आधी आलाय. हो, ऐकतोच रामकृष्ण हरी. जरूर आहे का 10